कर्जतच्या चारफटा येथे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडल्याची घटना समोर आली आहे। या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस सापडल्याने एकच खळबळ माजली आहे। यामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना गजाआड केलंय, तर त्यांचे इतर साथीदार घटनास्थळावरून पसार झालेत। सकाळी 9:30च्या दरम्यान ही घटना समोर आली। काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कर्जत चारफटा येथील एका हॉटेलच्या बाजूला पिकअपला टोईंग केलेला टेम्पो उभा होता। यावेळी तेथून जाणाऱ्या काही नागरिकांना या वाहनांबद्दल संशय वाटला असता त्यांनी वाहनांसोबत असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यास सुरुवात केली, मात्र ते उडवाउडवीची उत्तर देऊ लागले। यावेळी तेथे असणारे बल्लाळ कडू यांनी टेम्पोत काय आहे हे बघितले असता त्यांना टेम्पोत शेकडो किलो कत्तल केलेले गोमांस आढळून आले। यानंतर कडू यांनी त्यातील एकाला पकडून ठेवले, मात्र बाकीचे त्याचे साथीदार तिथून पसार झाले। गाडी होती समोरच, मला डाऊट आला कारण मी आणि सचिन आम्ही दोघं जण येत होतो। मला डाऊट आला, तो म्हणतो चेक कर। मी आज आधार कार्ड विचारायला आलो, ते म्हणतो मी पनवेलचा आहे एक जण, आणि तो म्हणतो मी टोचन करून गाडी घेऊन आलोय। तर मी बोललो हा मला गाडी चेक करू देत। गाडी चेक केली तर मला गोमांस दिसला, मी पकडले त्यांना, बाकी 7-8 जण पळाले। दरम्यान गोमांस वाहून नेणाऱ्या टेम्पोमध्ये लोखंडी सळ्या, हातोडा आणि एखाद्याला मोठी दुखापत होईल अशी हत्यारे देखील आढळून आली। त्यामुळे हे आरोपी जर आपण एखाद्या अडचणीत सापडलो तर अशावेळी मोठा हल्ला देखील करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत होते। मात्र घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने आरोपी तेथून पसार झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पकडलेल्या 2 आरोपींना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान हे गोमांस नेमकं आलं कुठून व कुठे जात होतं याची माहिती अजून मिळाली नसून पोलीस तपासात पुढील घडामोडी स्पष्ट होतील। दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी उमरोली येथे गोमांस घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग करीत एकाला अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा कर्जत चारफटा येथे गोमांस वाहून नेणारा टेम्पो पकडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। गोवंशीय जनावरांची कत्तल करून खुलेआम वाहतूक करून नेणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का, अशी चर्चा आता होताना दिसत आहे। त्यामुळे पोलिसांनी कारवाईसाठी कडक पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे।